त्याच्या पायाला लागलंय, त्यामुळे ती बाबांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली. चल आता बैलगाडी जोडायला घे. काय गावात जरा माहोल कसा आहे दिवाळीचं बघून येतो. ए तू काय मोठे मोठे सांगतोस रे त्या नायकाची. प्रत्येक जण स्वतःच्या कर्माने मरतो बे. अरे बघ ही जी कोण वेडी बाई घेऊन आलायस ना, जिथून घेऊन आलास तिथे परत तिला नेऊन सोड. माझ्या वाड्यात अमंगळ घाण नको. परक्या लोकांना तर इथे थाराच नाही. अरे आपला काय संबंध आहे हिच्याशी. पण माझा संबंध आहे ना. बाबा मी मुलगा आहे तुमचा. या घरातली माणसं माझी माणसं आहेत. हे घर माझं आहे. तसंच नातं माझं नलिनीशी आहे. ती माझी बायको आहे. आणि सरस्वती काकू माझ्या सासू आहेत. आणि माझ्या सासूबद्दल कुणी वाईट बोललेलं मला आवडणार नाही. मी जर या घरात राहत असेन तर या घरात माझ्या सासूला, सरस्वती काकूंना सुद्धा राहण्याचा हक्क आहे. काकू चला. बाबाराव होत वेदच्या एका निर्णयाने तुझी अख्खी नशा उतरली ना. तत्वनिष्ठ आणि साध्या मनाचा आहे वेद. माझा अंश आहे. शांत ज्वालामुखी हा वेद, दिवसू नकोस त्याला. एकदा का उद्रेक झाला ना, एका क्षणात तुझ्या अहंकाराची राख होईल. कावळायस तू. वेद सारख्या गरुडाची स्पर्धा तुला झेपणार नाही. त्याच्यामुळे सावध राहा बाबाराव खोत. इथं आहे का ऋषी? होय चल. ऋषी ऋषी इथे येणार होता का ऋषी? ऋषी ऋषी कुठे आहे? ऋषी माझा मुलगा ऋषी इथं भेटणार होता. बसा. ऋषी काकू ऐका, या या आई बस. तुम्ही आधी बसा. इथे येणार होता ना ऋषी? हो, हो. त्याला भेटायचं होतं मला. हो हो काकू, ऋषी येतोय. एक काम करा, तुम्ही काहीतरी खाऊन घ्या.
ऋषीला बोलवा. येतोय ऋषी काकू, तुम्ही काहीतरी खाऊन घ्या ना आधी. हं? नाही, ऋषी हवा आहे. ऋषी काकू ऐका ना, ऋषी. आता ऐका. ऋषी आला, त्याला जर कळ की त्याच्याने काही खाल्लेलं नाही, त्याला आवडणार आहे का? काहीतरी खाऊन घ्या ना, येईल तो. हं? आई मी बोलवले ऋषी दादांना, येईल तो. हा ऋषी येणार आहे आज, भेटणार आहे मला ऋषी. ऋषी पाणी आणते हं तुझ्यासाठी. ऋषीला बोलवा आधी. हो. ऋषीला बोलवा. येतोय ऋषी दादा. धर्मशाळा वाडा नावाची धर्मशाळा. या बसा, माझ्या छातीवर बसा. बाबा बोलला. काय डोंबल बोला, काय सुरू आहे तुझं? मग काय करावं मी? असा तमाशा करायचा? सणावाराला दारू पिऊ नये एवढं साधं समजत नाही तुला? दिवाळीच्या शुभ दिवशी दारू ढोसायची दुर्बुद्धी कशी झाली म्हणते तुला? वा वा, सुलोचना खोत. वा, म्हणजे मी दारू पिऊन आलो हे तुला दिसत? बाकीचा धिंगाणा दिसत नाही तुला? सुलोचना खोत. हो, खोटं बोलतो का मी? खोटं बोलतोय मी? तुझा तो लाडका नातू आहे ना वेद, एका तिकडीला सून म्हणून घरात आणतो, हे तुला चालतं? त्या तिकडीची आई जिच्या डोक्यावर परिणाम झालाय, ती वेडी सरस्वती, तिला आपल्या वाड्यात आणलंय, हे तुला चाललं? कदाचित तुला चालत असेल, पण मला ते चालणार पण नाही आणि सण पण होणार नाही. कळलं काय? म्हणून मी प्यायलो आणि माझ्या पैशाची प्यायलो.